नमस्कार मंडळी. तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. शेती कामांमध्ये आधुनिकता आणण्यासाठी आणि महिलांना सक्षम करण्यासाठी समाज कल्याण विभागाने एक जबरदस्त योजना आणली आहे. विचार करा, जर तुम्हाला शेतीसाठी लागणारा ट्रॅक्टर जवळजवळ मोफत मिळाला तर? होय, हे शक्य आहे. आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणून घेणार आहोत की 90% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर कसा मिळवायचा, यासाठी पात्रता काय आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे. चला तर मग सविस्तर माहिती पाहूया. योजना नेमकी काय आहे? महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत 8 मार्च 2017च्या शासन निर्णयानुसार ही योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील महिला बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर आणि त्यांची उपसाधने खरेदी करण्यासाठी भरघोस अनुदान दिले जाते. अनुदानाचे गणित समजून घ्या. ही योजना आर्थिकदृष्ट्या किती फायदेशीर आहे हे खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होईल. एकूण मर्यादा. या योजनेत उपकरणांच्या खरेदीसाठी कमाल मर्यादा 3,50,000 रुपये इतकी आहे. शासकीय अनुदान 90%. सरकारकडून तुम्हाला 3,15,000 रुपयांपर्यंत अनुदान मिळू शकते. तुमचा वाटा 10%. बचत गटाला स्वतःच्या खिशातून फक्त 10% रक्कम म्हणजे साधारण 35,000 रुपये भरावी लागेल. ही रक्कम समाज कल्याण सहाय्यक आयुक्तांच्या नावाने डिमांड ड्राफ्टद्वारे भरायची असते. अनुदान मिळण्याची पद्धत. ट्रॅक्टर खरेदी करताना 50% अनुदान मिळते आणि उरलेले 50% अनुदान ट्रॅक्टरची आरटीओकडे नोंदणी झाल्यानंतर जमा केले जाते. पात्रता आणि अटी. कोणाला मिळणार लाभ? अर्ज करण्यापूर्वी तुमचा बचत गट खालील अटींमध्ये बसतो का ते तपासा. हा लाभ फक्त नोंदणीकृत महिला बचत गटांनाच मिळेल. बचत गटातील 80% सदस्य हे अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे अनिवार्य आहे. बचत गटाचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न म्हणजे लिंक असावे. संबंधित बचत गटाने यापूर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सध्या कोणत्या जिल्ह्यासाठी अर्ज सुरू आहेत? सध्या वर्धा जिल्ह्यातील महिला बचत गटांकडून अर्ज मागवण्यात आली आहेत. यापूर्वी नांदेड आणि हिंगोली मध्ये अर्ज प्रक्रिया पार पडली आहे. महत्त्वाची तारीख. वर्धा जिल्ह्यातील इच्छुकांनी 20 जानेवारी 2026 पर्यंत आपले अर्ज सादर करायचे आहेत. अर्ज कोठे आणि कसा करावा? तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा लागेल. तिथे तुम्हाला विहित नमुन्यातील अर्ज आणि लागणाऱ्या कागदपत्रांची यादी मिळेल. इतर जिल्ह्यांसाठी सूचना. जर तुम्ही वर्धा जिल्ह्याबाहेरील असाल तर निराश होऊ नका. ही योजना टप्प्याटप्प्याने इतर जिल्ह्यांमध्येही राबवली जाते. तुमच्या जिल्ह्याचे अपडेट्स आणि जाहिरातींकडे लक्ष ठेवा.